नमस्कार, न्यूज ढंकामध्ये मी आपले स्वागत करतो। दादर मुंबईचं हृदय, पण या हृदयामध्ये दारुगोळा विकला जातोय। रस्त्यांवर पावलोपावली फटाक्याचे स्टॉल्स, एकाला खेटून एक विक्रेते आणि त्यांच्या भोवती फिरणारी गर्दी अगदी अंगावर काटा आणणारी। दिवाळीचा सण आहे, पण प्रकाशाच्या सणात फटाक्याचे साम्राज्य उभं केलंय। काय चाललंय सगळं? कोण देतोय या फटाक्याच्या स्टॉल्सना अभय? पूर्वी फटाक्याची विक्री ठराविक परवानाधारक दुकानात होत असे, पण आता फुटपाथवर गर्दीच्या गल्लीबोळात एकाला खेटून एक असे असंख्य स्टॉल्स। डिसिल्वर रस्ता असो किंवा जावळे मार्ग, शकुन हॉटेलपासून पुढे असंख्य फटाक्याचे स्टॉल्स या सगळी ठाण मांडून उभे आहेत। संपूर्ण परिसर फटाकेमय करून टाकलाय। हे सगळं घडतंय दादरसारख्या गजबजलेल्या ठिकाणी, जिथे पाय ठेवायलाही जागा नाही। तिथे स्फोटक पदार्थाची विक्री सुरू आहे। गर्दीच्या ठिकाणी एवढ्या स्टॉल्सना परवानगी कशी मिळाली? मग या स्टॉल्स लावणाऱ्यांना परवानगी देतो कोण? यांना कोणाचे अभय आहे? 1997 साली डिसिल्वा गल्लीत एका फटाक्या स्टॉल्सला आग लागली होती। 7-8 स्टॉल्स जळून खाक झाले होते। आग विसावा हॉटेलपर्यंत पसरली होती। सुदैवाने जीव वाचले। शिकवण मोठी होती। त्यानंतर फटाक्याच्या स्टॉल्सना कडक बंदी घातली गेली। पण आज 2025मध्ये तीच चूक परत होताना दिसतंय। दादरच्या रस्त्यांवर फटाक्याचे 50पेक्षा जास्त स्टॉल्स उभे ठाकलेत आणि सगळं प्रशासनाच्या नजरेसमोर। आज 50 स्टॉल्स दादर परिसरात, तेही गर्दीच्या ठिकाणी लावले जात आहेत। ह्या फटाक्या स्टॉल्स लावण्यामागे पैसे घेतले जातात असे स्थानिकांचे म्हणणे आहे। स्थानिकांनी कारवाईची मागणी केल्यानंतर 3-4 स्टॉल्सवर नावापुरती कारवाई केली गेली, पण धंदे मात्र सुरूच। ही कोणती कारवाई? ह्या फटाक्यांच्या प्रति स्टॉल्समागे बजरंग गुप्ता नावाचा इसम पैसे उकळतो अशी माहिती दादरमधील व्यापारी सांगतायत। त्यांच्याकडून प्रत्येक स्टॉल्समागे 30,000 रुपये घेतले जातात अशी माहिती मिळते आहे। हा बजरंग गुप्ता बीट ऑफिसरच्या नावावर हे पैसे जमा करतो। रानडे रोडला एकही फटाक्याचा धंदा लागत नव्हता। आज येथे 3-4 दिवस झाले एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा धंदा जोरात सुरू आहे। कारवाईची मागणी कोणाकडे करायची असा प्रश्न निर्माण होतो। दादर स्टेशन परिसरात धंदे लावायला परवानगी नाही। या जागेत इतकी गर्दी असते की तिथे चालायलाही जागा मिळत नाही। त्या परिसरात फटाक्याचे स्टॉल्स मोठ्या संख्येने थाटले गेले आहेत। मग BMC या स्टॉल्सवर कारवाई करताना का दिसत नाही? बीट ऑफिसरचा कार्यकाळ हा 6 महिने असतो। तेथे हा अधिकारी गेले 1.5 वर्ष कार्यरत आहे। कोणाच्या आशीर्वादाने हा गेले 1.5 वर्ष कार्यरत आहे असे स्थानिक विचारत आहेत। आज दादरच्या ब्रिजखाली 80% परप्रांतीय फेरीवाले आहेत। त्यांचा दादर आणि माहीम विधानसभेशी काडी मात्र संबंध नाही। ना ते इथले मतदार आहेत ना रहिवासी। मग यांना कोणाचे आशीर्वाद आहेत? एकेका जागेचे प्रत्येक दिवसाचे 1000 ते 1200 रुपये भाडे घेतले जाते। स्टॉल्स रस्त्यावर आणि ब्रिजखाली असल्याने चालायला जागा मिळत नाही। एक व्यक्ती येण्याची जागा असते। त्यामुळे मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहेत। मग दादरकरांनी चालायचे कुठून? अक्षरशः श्वास कोंडतोय। ही परिस्थिती झाली आहे। यांच्यावर पोलीस कारवाई करताना दिसत आहे ना BMC। पूर्वी फेरीवाले फुटपाथवर बसायचे, आता हे परप्रांतीय फेरीवाले रस्त्यावर येऊन दुकाने थाटत आहेत। दादर बीटच्या चौकीसमोरच फटाक्यांचे उघड्यावर विक्री होताना दिसते। बीटमधील पोलिसांना हे दिसत नाही की कानाडोळा करतायत। या फेरीवाल्यांना बसवतो कोण? महापालिका की पोलीस? आणि आता फटाक्याचे स्टॉल्सही त्यांच्याच आशीर्वादाने फुलले आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। 1997 सालासारखी जर घटना घडली तर याला जबाबदार बजरंग गुप्तासारखी माणसे, महापालिका की पोलीस? आता पुरे झाली शांतता। आपण गप्प राहिलो म्हणून प्रशासन बहिरं झालंय, पण आता नाही। आता आवाज उठवायची वेळ झाली आहे। जागो दादरकर जागो। हा मुद्दा तुमचाही आहे, माझाही आहे, जनतेचाही आहे। म्हणून हा व्हिडिओ शेअर करा। कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि न्यूज डंका सबस्क्राईब करा। धन्यवाद।